हाय सगळ्याला यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर जेणेकरून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज केलेला आहे मटणाचा बेत. तर तुम्ही बघू शकता चुलीवरची भाकरी आणि मटण केलेलं आहे. बोकडाचं मटण आणलेलं मालकाने तर केलं. तर तुमची जेवणं झाली का नाही सगळ्यांची सांगा. आमचं तर आता करायचं आहे. तर बघू शकता तुम्ही काय रेसिपी काय काढली नाही. हे जे मटण करताना काय रेसिपी काय काढलेली नाही तर मी करून ठेवलेलं होतं बघा. तर काय असं आपलं कुकरमध्येच केलेलं आहे. आणि बोकडाचं मटणाचं रस्सा आणि जर लाल दिसतंय पण काही तिखट नाही. लालच आवडतं जास्त करून. तर वाढायला घ्यायचं आहे बघा. तर आता पोरं जेवली सगळी, आम्ही दोघंच राहिलो होतो. मग म्हणलं आता दोघांनी जेवण घ्यायचं आणि भाकरी केल्याच्या बघा. हे तर भाकरी तुम्ही बघू शकता आपल्या चुलीवरची भाकरी आहे. अशा भाकरी केल्या त्या मस्तपैकी आणि जेवायचं आहे बघा. आता आम्ही दोघं जण जेवणार आहे. तर या जेवायला सगळेजण पोरांनी जेवण घेतलेलं आहे. तुम्ही म्हणतात पोरं कुठे आहेत तर पोरांनी जेवण घेतलेलं आहे. पोरं जेवण करून बसले ते आम्ही दोघंच राहिलोय. तर ह्यांना वाढायला लागली बघा रस्सा. हे आमचा मण्या आमचा अजिबात मटण खात नाही बघा. बघा असा रस्सा झाला अशा पद्धतीचा. अजिबात त्या पुढं ठेवलं तरी ते खात नाही मटण. कसं आहे दुसरं माझा रस्ता म्हणजे खाल्ला असतं. अजिबात आमचं माझा खात नाही कसं कसं ये मण्या चल या. तर कोणाकोणाची जेवण झाली ते आणि कोणाकोणाची राहिले ते जेवण सांगा नक्की. तर कांदा चिरायचा आहे बघा मित्रांनो. या जेवायला आज या जेवायला आज आम्ही दोघं जण मिळून जेवायला म्हणलं होतं सकाळी जरा पप्पा बोकडाचं मटण आणलंय मस्तपैकी जेवूया. या या मस्तपैकी आता आम्ही जेवण करायला लागलोय. तर तुम्ही सगळेजण या करा सुरू. तुम्ही कांदा तुम्हाला चिरून देते बघा. तर पोरं जेवले ती बघा. तुम्ही म्हणसाल दिदीन बाय तुम्ही दोघंच कसं काय जेवायला लागलाय बाकी सगळ्या भात नाही केला. पोरं खात नाही दिदीन भाया खात नाही ते भात. काय करायचं आपल्या दोघांसाठी केला नाही. करायचं होता कुकरला लावायला होता पण कुकरमध्ये हे असल्यामुळे रात्रीच तेवढा केला. कांदा चिरलाय जरा कांदा हे झालाय बघा. तर कसं वाटतंय आपला रस्सा मटणाचा रस्सा बघा असा हाय का. मटण दाखव त्याचं मटण ह्यात ठेवले बरं जास्त तिखट ह्याच्यातच टाकलेलं आहे जास्त. काय बोकडाचं मटण आहे. चिकन काय आपल्याला आवडत नाही. खातो चिकन बी आवडत नाही असा विषय नाही. खातो चिकन पण जास्त करून चिकन काय खात नाही. बोकडाचं मटण असतं आपल्याला जास्त करून. चिकन नाही खा वाटत जास्त. तर ह्याने सुरुवात केली बघा जेवायला. मी जेवायच्या अगोदर वाढून घ्यायच्या अगोदर सुरुवात करून घेतली. मित्रांनो या जेवायला. तू कधी जेवायच्या तेव्हा जेवणाला मला मिळलं बाद झाला आहे का हा. सकाळला 3 टाइम जेवू द्यायचे. मी आज काय काय काम केलं तुम्हाला माहित नाही का. 3 टाइम कशाला काय केलं काम बरंच. आज ब्लाउज शिवायचा आहे अजून. आता इथनं पुढे ब्लाउज शिवाय दिवसभर काम. आता काय करायचं बघा. सध्या दिवसभर काम असतं. आपण शेतकरी आपण काय शिकत आहे का राहायला दिवसभर मशीनवर काम करायला नाही ना. शेतकरी आपण राहण्यातलं बघायला लागतं. सगळंच बघायला लागतं. काय करायचं तर असं कोण कोण काम करतं बघा सांगा. माझ्या मैत्रिणीनं सगळ्या मैत्रिणी करत असते तेव्हा असं काही नाही की मक्काची भाकरी बरं का. मक्काच्या भाकरीच्या बघा. मक्काच्या भाकरी ज्वारीची भाकरी आवडत नाही मग बघा. अशा मक्काच्या भाकरी लागते त्या खायला. फक्त मटण नाही करणार तेवढी भाकर खातो मग. आणि चपाती मी भाकरी जास्त करून चपातीच असते. पण मटण असल्या कलवणात भाकरी असते मटणाच्या कलवणात. तर याच्या वेळेला सगळेजण आपली युट्यूब फॅमिली. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. लाईक करा आणि लाईक करत जावा. कमेंट करा. आणि कसं वाटतंय कसं नाही आपला ब्लॉग सांगत जावा. कमेंट करत जावा. आणि तुम्ही कमेंट केला तर आम्हाला हे होते ना. आम्ही तुमच्या कमेंट वगैरे पुढे चलत जातो. यामध्ये आज घरी आलो ना लवकर आल्या तर घरी म्हणजे काम असतं संध्याकाळचं विषय कामाला ट्रॅक्टर चालत असतो आपला. कामाला आहे बरं कामाला ट्रॅक्टर चालवत जातो.
ती खायची तुम्ही ही माझं नाही खायचं नाही तर माझं पण घ्या तुम्हाला थोडं. त्यांना जास्त असलं मटण लय आवडत ना नुसता रसा झाला त्यांचं जेवण झालं. आता तुम्ही म्हणसाल मटण एवढे ह्यात सगळं जास्त ठेवलेलं आहे. तर बघा कसा वाटतं व्हिडिओ कसा नाही आपली मटणाची भाजी रस्सा कसा वाटतं सांगा नुसता. तिखट नाही बरं. तिखट नाही बरं ते मात्र इतकं लाल केलंय आणि तिखट कसं इतकं खाताय. तिखट करायचं थोडं. नाही असंच भरायला तिखट कशाला हो पोटात आत पडायला बिना कामाची असंच भराय. तर बघा सगळ्यांना बाय. कसं वाटतंय कसं नाही मटणाची भाजी ती नक्कीच सांगा आणि आपलं ब्लॉग कंटिन्यू बघत जावा. तर सगळ्यांना धन्यवाद आपले ब्लॉग बघितल्याबद्दल. तर बाय सगळ्यांना.